नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत माझे सहकारी ज्ञानेश्वर वरक. तर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ठिकठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसात ठिकठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे. रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. तर आजची जी हेडलाईन आहे गोवन वार्ता, भांगरभूई आणि द गोवन या तिन्ही पेपरची ती या पावसावरच आधारलेली आहे. गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राने हेडलाईन दिलेली आहे, सगळीकडेच कोसळधार, अनेक भागात पावसामुळे हानी, ऑरेंज अलर्ट कायम. तर मान्सून, जसं आपल्याला माहिती आहे की बिपरजॉय वादळाच्या प्रभावामुळे मान्सून राज्यात दाखल होण्यास उशीर झाला. 12 जून रोजी राज्यात मान्सून दाखल झाला, पण त्यानंतरही पाऊस पडत नव्हता. त्या पावसाला आता कुठे गेल्या 4 दिवसांपासून सुरुवात झालेली आहे. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे आणि अशातच सगळीकडे झाडांची पडझड म्हणा, वीज खांब मोडून पडणं म्हणा, किंवा अजून रस्त्यांना तळ्याचं स्वरूप येणं म्हणा, असे जे काही आहेत ते प्रकार समोर येत आहेत. आणि त्याचवर आधारलेली ही मोठी अशी सविस्तर अशी बातमी गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राने दिलेली आहे. सोमवार म्हणजे आजही ऑरेंज अलर्टचा इशारा राज्य हवामान खात्याकडून राज्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे आजही दिवसभर हा पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर शनिवारपासून हा जो पाऊस सुरू झाला आहे त्याच्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर 3 दिवसांसाठी राज्य हवामान विभागाकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. आणि कुठेतरी पहिल्यांदाच आपण म्हणूया की पावसाने हा हवामान खात्याचा अंदाज आहे तो खरा ठरवलेला आहे. जसा हवामान खात्याने अंदाज दिला त्याचप्रमाणे पाऊस आहे तो जोरदार बरसत आहे. त्याचप्रमाणे शनिवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात अनेक भागांना झोडपून काढण्यास सुरुवात केल्याचं गोवन वार्ताने त्यांच्या बातमीत म्हटलेलं आहे. राजधानी पणजीतही पाऊस सुरू झाल्यानंतर शुक्रवारपासून 2 दिवस पाऊस कुठेतरी कमी प्रमाणात दिसत होता आपल्याला, पण आता हळूहळू राजधानी पणजीतही पावसाने जोर धरण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे पेडणे, बारदेश, फोंडा, सत्तरी या तालुक्यात अनेक ठिकाणी जी आहेत ती झाडं पडून मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे, वाहनांचं नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे ही वीजवाहिन्यांवर झाडं पडल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. आणि रस्त्यावर पाणी साचल्याने जे ये-जा करणारे प्रवासी आहेत रस्त्यावरून त्यांना कुठेतरी त्यांच्या प्रवासात अडथळा येतोय. मान्सून पूर्व कामं झाली असल्याची सरकारने वेळोवेळी छातीठोकपणे सांगितलं, पण आता हे जे पाऊस अगदी 2 दिवस झालेत पावसाने जोर धरून, तर ही परिस्थिती आहे. अजून पुढे बरेच दिवस आहेत. तर या पावसात राज्याची काय परिस्थिती होणार आहे याचा आपण विचार न केलेलाच बरा. तर जसं आपल्याला माहिती आहे की बिपरजॉयच्या प्रभावामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर झाला. त्यानंतर पावसाने जोर धरण्यासही उशीर केला, तो याच बिपरजॉय वादळामुळे. आणि आता कुठे ह्या बिपरजॉयचा प्रभाव कमी झाल्यानंतर पाऊस आहे तो राज्यभर बरसण्यास सुरुवात झालेली आहे. पाऊस आला नसल्याने जी काही शेतीची कामं होती, पेरणीची कामं होती, ती लांबणीवर पडली. त्यामुळे शेतकरी वर्गाला आहे तो मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्याचप्रमाणे राज्यातील जी धरणं आहेत तिथेही एक भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती, ज्याविषयी गोवन वार्ता लाईव्हने तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स दिले होते. जर पाऊस जूनच्या अखेरपर्यंत पावसाने जर जोर धरला नसता राज्यात, तर पाण्याच्या दृष्टीने किती भयानक परिस्थिती राज्यात निर्माण होऊ शकली असती याचे आम्ही तुम्हाला डिटेल रिपोर्ट्सही वेळोवेळी दिलेले होते. पण आता पाऊस बरसायला लागल्याने धरणांमधील जो पाणी साठा आहे तो वाढत आहे. त्याच्यामुळे नशिबाने म्हणूया किंवा देवाच्या कृपेने म्हणूया की गोयकरांना हे पाणी संकटाला सामोरं जावं लागणार नाहीये.
पण आता सलग 3 दिवस जो राज्यात पाऊस होतोय त्यात ठिकठिकाणी आहे ते विविध प्रकारचं नुकसान झालेलं आहे. त्याविषयी या बातमीत आहे गोवन वार्ताने तपशीलवार माहिती दिलेली आहे. गोवन वार्ताच्या बातमीनुसार म्हापशात वाहनांवर संरक्षक भिंत कोसळली. हा प्रकार घडलेला आहे म्हापशातील एकता नगर या परिसरात. इथे 2 गाड्या आणि एका दुचाकी आणि एका बाईकवर आहे ते तिथे संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार आहे तो घडलेला आहे आणि यात अंदाजे 5 लाखांचं नुकसान झाल्याचं समजतंय. शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर अनेक ठिकाणी हे जे आहे ते पडझडीचे प्रकार आणि वाहनांचे अपघात होण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे या संततधार पावसामुळे गेल्या 24 तासात राज्यात पडझडीचे 55 कॉल्स अग्निशामक दलाकडे आल्याचं गोवन वार्ताने त्यांच्या बातमीत सांगितलेलं आहे आणि यातील जे सर्वाधिक 13 कॉल्स आहेत ते फोंडा परिसरातून समोर येत आहेत. आपण जसं शनिवारी पाहिलं की फोंड्यात जो बस स्टँड आहे, मेन बस स्टँड आहे, ते तिथे कशाप्रमाणे रस्त्यावर पाणी भरलं होतं त्याचप्रमाणे ठिकठिकाणी शहरात विविध भागात पाणी भरलं होतं आणि झाडंही कोसळल्याचे प्रकार घडले होते. त्याचप्रमाणे पेडण्यातील कोरगाव भाग आहे तिथे एका गोठ्यावर झाड कोसळल्याचा जो आहे तो प्रकार घडलेला आहे. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने भटवाडी कोरगाव येथील प्रल्हाद गणपुले यांच्या गुरांच्या गोठ्यावर आहे ते वड कोसळून सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं गोवन वार्ताने या बातमीत सांगितलेलं आहे. पण सुदैवाने म्हणूया यात कोणत्याच प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे. सकाळी गुरं होती, त्यांना बाहेर चरण्यासाठी सोडलं होतं, त्यामुळे जो काही आहे गुरांचा देखील जीव वाचलेला आहे. त्याचप्रमाणे हे झाड होतं ते खूप वर्षांपूर्वीचं होतं. 40 ते 45 वर्षांचं हे झाड होतं ते कोसळल्याचं या बातमीत सांगितलेलं आहे आणि सुमारे दुपारी 12च्या सुमारास जी आहे ती ही घटना घडलेली आहे. तर आतापर्यंत पावसाने जोर धरल्यापासून राज्यात सुमारे 12.32 इंच पावसाची नोंद झालेली आहे. जो एकूण पाऊस नोंदवण्यात आलेला आहे तो 12.32 इंच असल्याचं गोवन वार्ताने या बातमीत सांगितलेलं आहे. गेले 4 दिवस सतत बरसत असलेल्या या पावसामुळे पावसातील तूट कमी होऊन ती आता 55% आली आहे आणि मान्सून काळात 1 ते 25 जून या काळात सरासरी 28 इंच इतक्या पावसाची नोंद झाल्याचं देखील गोवन वार्ताने या त्यांच्या बातमीत सांगितलेलं आहे. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी महत्त्वाची अशी बातमी आहे ती गोवन वार्ताच्या फ्रंट पेजवर आहे. ती संजीवनी साखर कारखान्यासंदर्भात आहे. आता गोव्यातील विविध ऊस उत्पादक जे आहेत त्यांनी एकत्रितरित्या येऊन त्यांची एक सर्वसाधारण सभा झाली आणि या सर्वसाधारण सभामध्ये महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले. ते म्हणजे सरकारकडून गेली 3 वर्ष सांगण्यात येत आहे की ज्या ठिकाणी संजीवनी साखर कारखान्याची जागा आहे त्या ठिकाणी इथेनॉलचा प्रकल्प सुरू केला जाईल, परंतु त्या प्रकल्पाची अजूनही सुरुवात झालेली नाही किंवा तो प्रकल्प नेमका काय आहे तो शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचं जे काम होतं ते सरकारकडून कुठेतरी अजून झालेलं नाही. त्यामुळे हा नेमका प्रकल्प काय असणार आहे, हा प्रकल्प कसा चालणार आहे, त्याचा शेतकऱ्यांना किती प्रमाणात फायदा होणार आहे, ऊस उत्पादकांचं याच्यावर कसं पोट चालणार आहे, या सर्व गोष्टी सरकारकडून अजून त्यांना समजावून आणि पटवून न सांगण्यात आल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि याच अनुषंगाने ही बैठक झाली. त्यांनी या सर्वसाधारण बैठकीत असा निर्णय घेतला आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार, जे सर्व ऊस उत्पादक आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटणार. त्यानंतर इथेनॉल प्रकल्प जो आहे तो कधी सुरू होणार, तो प्रकल्प नेमका कसा असणार आणि त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणार, या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठीचा प्रस्ताव जो होता त्याला मान्यता देण्यात आलेली आहे या सभेत. त्यानंतर जे नरेंद्र सावईकर आहेत ते या प्रकल्पाचे सुविधा त्या जो सेल आहे त्याच्या अध्यक्षपदी आहेत. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी जी आहे किंवा जो ठराव होता तो या सर्वसाधारण सभेत त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. कारण त्यांचं या ऊस उत्पादकांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र सावईकर आहेत त्यांचा भाजपशी संबंध आहे, ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे ऑफिस बेरर आहेत.
त्यामुळे ते अशा पद्धतीचा सरकार विरोधात किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहता त्यांना येणार नाही. त्यामुळे त्यांना या पदावरून कुठेतरी त्वरित हटवावं, कारण भाजपकडून त्यांच्यावर आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळे याच पक्षाकडचे ते कार्यकर्ते आहेत आणि या सरकारकडून कुठेतरी ते त्याच सरकार पक्षातील असल्या कारणाने त्यांच्यावर कुठेतरी दबाव येत आहे आणि तो दबावाखाली ते काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे. आता आम्ही बघतोय की गेल्या कित्येक 2-3 वर्षापासून ज्यावेळी संजीवनी साखर कारखाना जो होता तो बंद पडल्यानंतर राज्यातील ऊस उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती, कारण जो गोव्यातील ऊस उत्पादक होते ते पूर्णतः या संजीवनी कारखान्यावर अवलंबून होते. परंतु संजीवनी कारखाना ज्यावेळी बंद पडला त्यावेळी राज्यातील ऊस उत्पादकांचं काय, असा मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता आणि मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादकांनी आपलं उत्पादन घेणं ठरवलं. ज्यावेळी एका बाजूने सरकार सांगतंय की स्वयंपूर्ण गोवा आणि शेती प्राधान्य राज्य, परंतु शेतीवर अवलंबून असलेले हे ऊस उत्पादक जे होते ते संजीवनी कारखाना बंद पडल्यामुळे अनेक जण जे आहेत ते विस्कळीत झालेले आहेत. त्यांना आता शेतीपासून ते दुरावले आहेत. आता या सर्वांना एकत्रितरित्या आणून त्यांना पुन्हा त्यांच्या आयुष्याची कशी नव्याने सुरुवात करावी या संदर्भातील जो प्रकल्प एक नवीन त्या संजीवनी साखर कारखान्याच्या जागी उभारला जाणार आहे, इथेनॉल प्रकल्प, त्या प्रकल्पात त्यांना कशा पद्धतीने सामावून घेतले जातील किंवा त्या प्रकल्पाचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणार आहे, या सर्व गोष्टींवर योग्यरित्या चर्चा होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तशा पद्धतीची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करणार असल्याचं आत्ता या सभेत, जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेत त्यांचं म्हणणं आणि ते ठरलं आहे. आता त्यामुळे येणाऱ्या काहीच दिवसात मुख्यमंत्र्यांचं ते अपॉइंटमेंट घेणार आहेत, त्यांच्याकडे त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याकडे ज्यावेळी चर्चा करणार आहेत त्यावेळी नेमका काय तोडगा येणार आहे आणि या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री आणि सरकार कशा पद्धतीने या प्रकल्पासंदर्भातील माहिती जी आहे ती पटवून देणार आहे हे तेवढंच महत्त्वाचं असं ठरणार आहे. पुढची बातमी आहे गुन्ह्यांशी संबंधित बातमी आहे. केपे भागातून पीडितेची माणुसकी आणि संशयित निर्दोष, एक चांगला असा प्रकार म्हणूया किंवा वेगळं असं प्रकरण एक समोर आलेलं आहे. केपे भागात एका युवतीला शिवीगाळ करत तिची छेडछाड केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी पोलीस कोठडी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. हा प्रकार होता 2016 मधील. मात्र त्या संशयिताला न्यायालयीन कोठडीत असताना कर्करोग झाल्यानं जी पीडिता होती तिने माणुसकी दाखवत त्याची जी उर्वरित शिक्षा होती ती न्यायालयाला माफ करण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी या पीडितेने दाखवलेल्या माणुसकीचं समाजातून कौतुक होत आहे. तर याविषयी ही बातमी आहे गोवन वार्ताने त्यांच्या पहिल्या पानावर दिलेली आहे. तर या बातमीनुसार केपे भागातील एका पेट्रोल पंपवर संशयित रॉक कुतिनो आणि पीडित युवती पेट्रोल भरण्यासाठी उभे होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि संशयित रॉक याने रागाच्या भरात पीडित युवतीला शिवीगाळ करत छेडछाड केली. 20 नोव्हेंबर 2016 साली ही घटना होती, ती घडली होती आणि या प्रकरणी पीडितेनं केपे पोलिसात याविषयीची तक्रार नोंदवली आणि या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तो जो संशयित रॉक कुतिनो होता त्याच्या विरोधात 8 डिसेंबर 2016 रोजी गुन्हा नोंद केला आणि त्यानंतर या संशयितावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला. हे प्रकरण पुढे न्यायालयात पोचलं आणि 23 नोव्हेंबर 2017 रोजी केपेतील जे प्रथम वर्ग न्यायालय आहे त्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यात CCTV फुटेज, पेट्रोल पंपवरून जे CCTV फुटेज मिळालं ह्या प्रकाराचं, त्याचप्रमाणे जे इतर पुरावे होते ते न्यायालयात सादर करण्यात आले आणि न्यायालयाने ह्या सर्व पुराव्यांच्या आधारे 17 ऑक्टोबर 2019 रोजी हा संशयित कुतिनो होता त्याच्या विरोधात आरोप होता तो निश्चित केला. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2023 पासून या खटल्याची होती ती सुनावणीला सुरुवात झाली आणि सुनावणी दरम्यानच आता हा जो संशयित कुतिनो आहे त्याला कर्करोग झाल्याचं समजल्यानंतर हा जो कर्करोग आहे तो 3ऱ्या टप्प्यातील आहे.
हा तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाशी हा संशयित आहे तो झुंज देत आहे. याविषयी जेव्हा या पीडित युवतीला माहिती मिळाली तेव्हा तिने माणुसकीच्या दृष्टिकोनातून या संशयिताला माफ करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि हा जो खटला आहे तो या युवतीनं मागे घेतलेला आहे आणि त्यामुळे जो संशयित आहे कुतिनो त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे. आणि पीडितेनं हा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे तिचं समाजाच्या विविध स्तरातून तिचं कौतुक होत आहे. तिने जी माणुसकी दाखवलेली आहे ती खरंच फार कमी लोकांकडे तेवढी हिंमत असते किंवा तेवढ्या ह्याने असे प्रकार आहेत. सहसा कोणी या प्रकारातून पिछे हटण्यास तयार नसतं, पण या पीडितेनं जो काही निर्णय घेतलेला आहे तो खरंच आपण कौतुकास्पद म्हटला पाहिजे. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी महत्त्वाची अशी आहे ती म्हणजे ज्यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये काँग्रेसमधील 8 आमदारांनी प्रवेश केला त्या दिवसापासून आजपर्यंत गेले कित्येक महिने प्रलंबित असलेला विषय म्हणजे मंत्रिमंडळामधील फेरबदल. आता नवीन मंत्रालयाची बांधणी झाली, त्यानंतर नवीन मंत्रालयात नवीन मंत्री कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागून असतानाच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे वेळोवेळी दिल्ली दौरे हे सुरू झाले आणि यातूनच आता कुठेतरी मंत्रिमंडळ फेरबदलाला केंद्राकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आणि त्या संदर्भातील बातमी जी आहे ती गोवन वार्ताने असो किंवा बांगरभुईने असो किंवा द गोवन या तिन्ही वृत्तपत्रांनी फ्रंट पेजवरती छापून आणलेली आहे. त्यामुळे आता काहीच दिवसात हे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुठल्या 2 आमदारांना मंत्रिपदं दिली जाणार आहेत, भाजपमधील कोण 2 मंत्री घरी बसणार आहेत म्हणजे त्यांची मंत्रिपदं काढून घेतली जाणार आहे यावर चर्चा आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांमध्ये सुद्धा आता अस्वस्थतेची वातावरण पसरलेलं आहे. कारण कोण जाणार घरी हे अजून निश्चित झालेलं नाही किंवा कुठेतरी ते भाजपच्या ज्येष्ठ श्रेणीकडून निश्चित झालेलं असेल, परंतु आत्तापर्यंत गोव्यातील मंत्रिमंडळात काहींना याची कल्पना देखील आली असणार आहे, परंतु उघडपणे अशी कल्पना आल्याचं अजून तरी दिसत नाही. काही मंत्री मोठ्या प्रमाणात अस्वस्थ हे दिसू लागले आहेत. ज्या वेळापासून मंत्रिमंडळ फेरबदलाची ज्यावेळी चर्चा होत होती त्यावेळी काही मंत्री जे आहेत ते अस्वस्थ होते आणि आत्ता नेमका निर्णय जो आहे तो लागणार आहे. ज्यावेळी कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांचा वाढदिवस झाला त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अच्छे दिन म्हणजे तुमच्यासाठी चांगले दिवस येणार आहेत असं सांगून कुठेतरी मंत्रिमंडळ फेरबदल होणार याची कुठेतरी त्यांनी त्याच दिवशी एक हिंट जी होती ती मायकल लोबोंच्या वाढदिवसा दिवशी दिली होती, परंतु आत्ता कुठेतरी याच्यावर शिक्कामोर्तब झालेला असल्याची माहिती जी आहे ती प्राप्त होत आहे. आता ज्यावेळी मुख्यमंत्री दिल्लीतून परतणार आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री दिल्लीतून परतल्यानंतर नेमकी किती दिवसात या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहेत हे पाहावं लागणार आहे. कोण 2 मंत्री घरी जाणार आहेत, कोण नवीन 2 मंत्री मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. आता या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत जर विचार आणि अशीही माहिती मिळाली आहे की जे आत्ताची मंत्री आहेत त्यांच्याकडे विविध खाती जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी फेरबदल केला जाणार आहे. खाती वाटप जे आहे ते पुन्हा केलं जाणार आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांकडे जी वजनशीर खाती आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी बदल होण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्र्याकडेही खूप खाती आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आपल्याकडील खाती इतरांना देऊ शकतात की काय, किंवा कुठल्या मंत्र्याची नेमकी खाती काढली जाणार आहेत, कुठल्या मंत्र्याला नवीन खाती दिली जाणार आहेत, या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ती आता रंगणार आहे आणि मंत्रिमंडळ फेरबदल हा काहीच दिवसात होणार असल्याचा आता जवळपास शिक्कामोर्तब झालं. पुढची बातमी आहे नेत्रावळीतून. नेत्रावळीच्या माजी सरपंचांसह 3 विरोधात आरोप निश्चितीचा आदेश. अवैध शुल्क. दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी. हे जे प्रकरण आहे ते 2017 मधलं आहे. 2017 मध्ये क्लीन नेत्रावळी अँड ग्रीन नेत्रावळी या प्रोजेक्ट अंतर्गत नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील जो सावरी धबधबा आहे तिथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश, पार्किंग शुल्क आणि कचरा शुल्क असे ही जी 3 शुल्क होती ती आकारण्यात आली होती आणि ही जी शुल्क होती ती अवैधरित्या लागू करून यात अफरातफर केल्याप्रकरणी
नेत्रावळीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच आणि एका पंचावर आरोप निश्चिती करण्यात आली होती, अशा स्वरूपाची ही बातमी आहे. आणि दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती इर्शाद आगा यांनी हा आरोप निश्चितीचा जो होता तो आदेश दिला होता. ह्या प्रकरणी गुन्हा शाखेने दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात 17 सप्टेंबर 2022 रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. आणि या आरोपपत्रानुसार ते तत्कालीन जे सरपंच होत्या रजनी गावकर, उपसरपंच अभिजित देसाई, पंच प्रकाश भगत आणि इतर 7 जणांविरोधात ही ती तक्रार दाखल करण्यात आलेली होती. आणि या तक्रारीत जे वरील संशयित आहेत त्यांना 15 ते 18 जुलै 2017 दरम्यान अवैध शुल्क लागू करून भ्रष्टाचार केल्याचा जो होता तो दावा करण्यात आला होता या आरोपपत्रात. त्याचप्रमाणे हा जो घोळ होता, हा जो घोटाळा होता, त्यासाठी या तिघांसह इतर जे 7 जण होते त्यांनी बनावट पावती आणि स्टॅम्प तयार करून जे तिथे त्या धबधब्यावर येणारे पर्यटक होते किंवा तिथले स्थानिक होते त्यांची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला होता. आणि त्याशिवाय या संशयितांनी क्लीन नेत्रावळी आणि ग्रीन नेत्रावळी प्रोजेक्ट अंतर्गत पर्यटकांकडून शुल्काच्या नावे मोठी रक्कम होती ती वसूल केली होती असा दावाही ह्या खटल्यात करण्यात आलेला होता. आणि हे जे संशयित आहेत यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे हे जे संशयित आहेत त्यांचा या प्रकरणात जो होता तो थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं होतं. आणि त्याचमुळे माजी सरपंच रजनी गावकर, उपसरपंच अभिजित देसाई, पंच प्रकाश भगत आणि थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवून आरोप निश्चितीचा जो होता तो आदेश न्यायमूर्तींनी दिला होता. तर जे इतर 7 जण होते त्यांची या आरोपातून निर्दोष सुटका करण्यात आली होती. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे ती आज बघायचं झालं तर आज जो आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून आज साजरा केला जातो. आणि या दिवसासंदर्भातीलच एक गोव्यातील ड्रग संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. आता गोव्यातील 2021 सालापासून आत्तापर्यंत किती प्रमाणात ड्रग्स जो आहे तो पकडण्यात आला आहे या संदर्भातील माहिती जी आहे ती आता आकडेवारी हाती लागलेली आहे. आणि या संदर्भातील अपडेट जी होती ती काल संध्याकाळी ही गोवन वार्ता लाईव्हने प्रसिद्ध केली होती, सर्वांसमोर मांडली होती. आणि आज सर्व पेपर्सने सर्व वृत्तपेपरची ती हेडलाईन म्हणून छापून आलेली आहे. आता जर बघायचं झालं तर एंटी नार्कोटिक सेल, त्यानंतर क्राईम ब्रांच आणि गोवा पोलीस यांनी 2021 सालापासून आत्तापर्यंत गोव्यात ड्रग्स तस्करी संदर्भात मोठी कारवाई केली आहे. जर बघायचं झालं तर या तिन्ही एंटी नार्कोटिक सेल, क्राईम ब्रांच आणि गोवा पोलीस यांच्याकडून 1 जानेवारी ते 31 मे पर्यंत या फक्त 5 महिन्याच्या कालावधीत आत्तापर्यंत त्यांनी 70 गुन्हे नोंद केले आहेत. 70 गुन्हे नोंद करून 2,03,400 रुपये एवढा ड्रग्स, एवढ्या रुपयांचा ड्रग्स आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. आता जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची वेट जी आहे ती 70 किलो 939 ग्राम एवढी या ड्रग्सची जे वेट आहे ती आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात ड्रग्स जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आम्ही बघितलं तर 2022 या वर्षाच्या कालावधीत एंटी नार्कोटिक सेल, क्राईम ब्रांच आणि गोवा पोलीस यांच्या कारवाईतून 44 गुन्हे नोंदवून 1,74,00,000 एवढा ड्रग्स जो आहे, एवढ्या रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जो ड्रग्सची किलोग्राम्स आहे तो 46 जवळपास 45 ते 46 किलोग्राम एवढा ड्रग्स जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. आता हा ड्रग्स जप्त केला आहे तो जर बघायचं झालं तर यामध्ये परराज्यातील असो किंवा परराष्ट्रातील असो किंवा गोमंतकी यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जर आम्ही आकडेवारी बघितली तर परराष्ट्रातील लोक जे आहेत त्यांचा काही प्रमाणात समावेश आहे. त्यानंतर परराज्यातील लोकांचा या ड्रग्सच्या तस्करीत होणाऱ्या, गोव्यातील ड्रग्सच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग आहे. आणि वेळोवेळी जे आहे ती माहिती उघड येते आहे. जर आम्ही बघितलं तर दर दिवसाला
एक ना एक जे केस आहे ती पोलीस त्यांना पकडता आहेत. ड्रग्स विरोधी कारवाई पोलिसांकडून केली जाते आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्स जो आहे तो जप्त करण्यात येत आहे. त्यामुळे आत्ता जर बघायचं झालं तर गोव्यात जो वाढणारा ड्रग्स तस्करी आहे या संदर्भातील पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. पोलिसांनी एक नवीन यंत्रणही काही महिनेपूर्वी त्यांनी आणलं होतं. त्या संदर्भातील कळंगूट येथे कारवाई करत अनेक ड्रग्स जे कोण घेतात त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. सोटॅक्सो असं त्या मशीनचं नाव आहे. ते मशीन ज्यावेळी आम्ही जसं कोणीतरी मद्य घेतो आणि वाहतूक पोलीस ज्यांची तपासणी करतात तशाच पद्धतीची तपासणी या सोटॅक्सो या मशीनद्वारे केली जाते आणि त्यात जर कोणी ड्रग्स घेतला असेल तो पॉझिटिव्ह मिळतो आणि विविध 5 तऱ्हेचे ड्रग्स जे विविध तऱ्हांचे ड्रग्स आहेत ते कुठल्या तऱ्हेचा ड्रग्स त्यांनी घेतला आहे किंवा त्याचं तो कंझ्युम केला आहे त्या संदर्भातील माहिती ते मशीन देतं. त्यामुळे हे मशीनद्वारे सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाई सुरू करणार आहेत आणि ड्रग्स तस्करी विरोधात पोलिसांचं गांभीर्य आहे जे ते दिसून येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर पोलीस अशा पद्धतीची दर दिवशी एक तरी केस जे आहे ते रजिस्टर करत आहेत, गुन्हा नोंद करत आहेत. तरी देखील गोव्यातील ड्रग्स तस्करी जी आहे त्याच्यात वाढ होताना का दिसते आहे, ती कमी का होत नाही, हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे. किंवा आता पोलिसांना या ड्रग्स तस्करीच्या मुळापर्यंत पोचावं लागणार आहे आणि मुळापर्यंत पोहोचून गोव्यात ड्रग्स कुठून येतो किंवा गोव्यातून कुठे सप्लाय होतो या संदर्भातील सर्व माहिती गोळा करून त्या संबंधित जे कोण गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई ही होणे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी. सध्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तमध्ये जाऊन पोहोचले. तर इजिप्तमध्ये मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. तर याविषयीची जी बातमी आहे ती फोमेंतो मीडिया समूहाची 3ही वृत्तपत्र आहेत त्यांनी त्यांच्या फ्रंट पेजवर दिलेली आहे. शनिवारी इजिप्तला पोहोचल्यानंतर रविवारी 25 जून रोजी राजधानी कैरोमध्ये इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आलेला आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि हा जो ऑर्डर ऑफ द नाईल हा पुरस्कार आहे तो इजिप्तमधला सर्वोच्च राज्य सन्मान असं या पुरस्काराला मानलं जातं. द्विपक्षीय बैठकीपूर्वी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा सन्मान आहे तो प्रदान करण्यात आला आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीदरम्यान एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दौऱ्याच्या वेळी जे इजिप्तमधील मशीद आहे तिथे त्यालाही भेट दिलेली आहे. आणि मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा जो मिळालेला पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द नाईल हा 13वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. यापूर्वी पंतप्रधानांना अशा पुरस्कारांनी सन्मानाने गौरविण्यात आलेला आहे. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कैरो येथे असलेल्या अल हकीम मशिदीला भेट दिली आणि ही देशातील ही मशीद सर्वात प्राचीन आहे. 11व्या शतकातील अशी ही मशीद आहे इजिप्तमधील. आणि या मशिदीचा जीर्णोद्धार भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीनं करण्यात आला होता असं या बातमीत सांगण्यात आलेलं आहे. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे ती म्हणजे गोव्यातील जो प्रादेशिक पक्ष आहे तो रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष यांचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची तेलंगणा येथे जाऊन भेट घेतली. त्यांनी विविध विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि ज्यावेळी मनोज परब हे गोव्यात आले त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी जवळपास 2 तास चर्चा करण्यात आली आहे. आता तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा भारत राष्ट्र समिती BRS हा पक्ष आहे आणि ते तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी
तेलंगणामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. त्यामुळे राज्याचा एक प्रादेशिक पक्ष कशाप्रमाणे विकास करू शकतो या संदर्भातील उदाहरण जे आहे ते त्यांनी तिथे निर्माण केल्याचं परब म्हणाले आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं जर बघायचं झालं तर मनोज परब यांची वेळोवेळी जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत गाठीभेटी घ्यायला त्यांची सुरुवात झालेली आहे. त्यांनी यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनेक जे प्रादेशिक राजकीय पक्ष होते त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत आणि यापुढेही त्या गाठीभेटी सुरू राहणार आहेत अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे. जर बघायचं झालं तर आता 2024च्या लोकसभा निवडणुका या पुढच्या वर्षी होणार आहेत. त्या संबंधित सर्व भाजप विरोधी राजकीय पक्ष जे आहेत, नॅशनल पक्ष जे आहेत, त्यांनी एकत्रितरित्या येण्याचं कुठेतरी जाहीर केलं आहे आणि सर्वजण एकत्रित येऊन निवडणूक लढविणार आहेत. आता हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते के चंद्रशेखर राव हे देखील तेलंगणाचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते, परंतु गोव्याहून आरजीकडून कोणीही त्या बैठकीला उपस्थित नव्हता. त्यामुळे आता आरजीची गोव्यात काय भूमिका असणार आहे या संदर्भातील सर्वांच्या नजरा लागून आहेत. कारण गोव्यातील इतर TMC असो किंवा आप असो किंवा काँग्रेस या सर्व पक्षांचे रिप्रेझेंटेटिव्ह जे होते ते या बैठकीला उपस्थित होते, ज्यावेळी सर्व पक्षांनी बैठक घेऊन एकत्रितरित्या लोकसभा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं त्यावेळी. आणि आत्ता हे याच काही प्रादेशिक पक्षांची भेट आरजी घेणार आहे. त्यामुळे आरजी ही तशाच पद्धतीचे रणनीतीत किंवा त्यांच्या रणनीतीत आपलं पाऊल टाकणार आहे की काय, की आरजी स्वतः आपण गोव्यात निवडणूक लढवणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आम्ही बघितलं आहे की गेल्या विधानसभा निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळी काँग्रेसनंतर आरजी हा पहिला 3ऱ्या क्रमांकावर असणारा पक्ष आहे, ज्यांनी काहीच महिन्यापूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांचा पक्ष म्हणून 1.5 ते 2 महिन्यापूर्वी त्यांनी निवडणूक आरजीच्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना जे मतदान मिळालेलं आहे, जवळपास 95 ते 96 हजार मतदान जे आहे ते गोव्यात त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये आरजीची ही महत्त्वाची अशी भूमिका ठरणारी आहे. कारण 3ऱ्या नंबरवरचा जो पक्ष आहे तो आरजी आहे. त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत आरजीचे मोठ्या प्रमाणात जर मतदार असले तर ती आरजी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणारी असणार आहे. कारण ज्यावेळी इतर पक्ष सर्वजण एकत्रित येणार आहेत, आम आदमी, काँग्रेस असो किंवा TMC असो, हे सर्व पक्ष ज्यावेळी एकत्रित येणार आहेत आणि भाजप विरोधी सर्व पक्ष अशी ज्यावेळी निवडणूक होणार आहे त्यावेळी आरजीची नेमकी भूमिका काय असणार आहे. आरजी ही भाजप विरोधात या पक्षांसोबत राहणार आहे की आरजी आपले 2 विरोधक तयार करणार आहेत, ते म्हणजे भाजप आणि हे सर्व पक्ष, हे तेवढंच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीनं एकामेकावर आरोप केले जात आहेत, ज्यावेळी सर्व पक्षांची बैठक झाली होती त्यावेळी त्यांनी सांगितले, सर्व पक्षांनी असे जाहीर केले की जरी आम्ही एकामेकांचे विरोधक असलो तरी भाजप विरोधात आम्ही सर्वजण एकत्रित येणार आहोत. आता तशाच पद्धतीचा विचार जो आहे तो आरजीकडून केला जाणार आहे का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आरजीकडूनही जर तशा पद्धतीचा विचार करण्यात आला तर भाजपची रणनीती काय असणार आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोव्यात लोकसभा निवडणुकी संदर्भातीलच असणार आहेत. आणि लोकसभा निवडणुकीवर आरजी आणि इतर सर्व पक्षांच्या सोबत आरजीच्या ज्या प्रादेशिक पक्षांसोबत सुरू असलेल्या बैठका कशा पद्धतीने प्रभावी ठरणार आहेत हे आता येणारा काळ स्पष्ट करणार. पुढची बातमी दिलेली आहे ती भांगर भुईया कोकणी वृत्तपत्राने त्यांच्या फ्रंट पेज ती आहे यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांविषयी. या बातमीनुसार ही जी राष्ट्रीय 37वी जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ती 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 9 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे आणि 11 ते 12 हजार खेळाडू जे आहेत ते या स्पर्धेत भाग घेणार आहे. आणि अशी माहिती आहे ते या क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष आहेत अमिताभ शर्मा यांनी एका राष्ट्रीय TV चॅनलला दिलेली आहे. पण या तारखांविषयी जे आपले क्रीडा मंत्री आहेत गोविंद गावडे त्यांच्याकडून या तारखांविषयी कोणत्याच प्रकारचं अजून कन्फर्मेशन झालेलं नाही आहे. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच तालिगाव येथील जो श्यामाप्रसाद इंडोर स्टेडियम आहे
श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम तिथे एका भव्य दिव्य अशा इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या इव्हेंटमध्ये ही जी 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे त्या क्रीडा स्पर्धेचा लोगो आणि मास्कॉटचं लॉन्चिंग मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात करण्यात आलं होतं. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या गोव्यातच होणार आहेत यंदा हे एक निश्चित झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. पण आता जसं क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष आहेत अमिताभ शर्मा यांनी या तारखा जाहीर केलेल्या आहेत, पण अजून क्रीडा मंत्री गोविंद गावडेंकडून तशी कोणतीच अधिकृत सूचना झालेली नाही आहे. त्यामुळे सध्या अजून तसं गोंधळाचं वातावरण आहे की नक्की कधी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. पण एका बाजूने असंही म्हटलं जातं आहे ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्पर्धांच्या उद्घाटनासाठी गोव्यात येणार आहेत, त्यामुळे जसा वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना असेल त्यांच्या उपलब्धतेनुसार ह्या तारखा आहेत त्या ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कशा प्रकारे या तारखा लागत आहेत, कुठल्या तारखेला या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत ते लवकरच अवघड होईल. तर या क्रीडा स्पर्धेत 43 प्रकारचे खेळ आहेत त्यांचा समावेश आहे आणि यापूर्वी एवढ्या प्रकारचे खेळ या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नव्हते, पण यंदाच एवढ्या मोठ्या स्वरूपावर एवढे 43 प्रकारचे जे खेळ आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. आणि इंडियन ऑलिम्पिक संघटना आणि गोवा सरकार यांनी एकत्र मिळून हे जे आहे ह्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. आणि या क्रीडा स्पर्धांसाठी जवळपास 200 ते 250 कोटींच्या निधीची आहे ती तजवीज करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नक्की कधी होत आहेत या क्रीडा स्पर्धा त्याविषयी लवकरच जी काही अपडेट असेल, जी काही विश्वसनीय अशा अपडेट असेल, फॅक्ट अपडेट असेल ती गोवन वार्ता लाईव्ह तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी महत्त्वाची अशी ठरणारी आहे ती म्हणजे कळंगूट पंचायत सभागृहात झालेली बाल ग्रामसभा. आता कळंगूट ग्रामपंचायत जी आहे ती काही दिवस 1-2 दिवस पूर्वी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली होती आणि त्यानंतर आता हा जो उपक्रम कळंगूट पंचायतीमध्ये झाला आहे तो महत्त्वाचा असा उपक्रम ठरणार आहे. कारण बाल ग्रामसभा होणं ते महत्त्वाचं आहे. आम्ही काही वर्षांपूर्वी जर गेलो तर बघायचं झालं तर ज्या ग्रामसभा होत होत्या त्या ग्रामसभांना देखील मोठ्या प्रमाणात लोक उपस्थिती लावत नव्हते, परंतु कुठेतरी गेल्या 1-2-3 वर्षांपासून ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात स्थानिक जे आहेत ते उपस्थिती लावायलाच त्यांनी सुरुवात केली आहे. गावासंबंधीचे विषय ग्रामसभेत मांडायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि अशाच पद्धतीने आता बाल ग्रामसभा जी आहे ती कळंगूट पंचायतीने घेतलेली आहे. आणि या ग्रामसभेत विविध विषयावर विद्यार्थ्यांकडून चर्चा झाली ती म्हणजे संबंधित असलेल्या ट्रॅफिक रूल्स असोत किंवा सांडपाणी जे सोडलं जातं आहे किंवा इनलिगल एन्क्रोचमेंट अशा काही ज्या गोष्टी आहेत गावासंबंधित त्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत. काउन्सिलिंग इन एव्हरी स्कूल अबाउट ड्रग्स विरोधात त्यांनी काउन्सिलिंग करावं अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक बॉक्स ठेवण्यात आलेलं होतं. त्या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडले होते आणि त्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. आता या संदर्भात पुढची ग्रामसभा आहे जी 22 जुलै रोजी होणार आहे आणि अशा पद्धतीचा हा एक उपक्रम होणं तेवढं महत्त्वाचं होतं. आता बाल ग्रामसभा जी आहे ती प्रत्येक ग्रामपंचायतीत होणं गरजेचं आहे. जर आम्ही बघायचं झालं तर पंचायती राज ॲक्ट आहे त्याप्रमाणे प्रत्येक स्थानिक पंचायत असो किंवा ती म्युन्सिपाल्टी असो, स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्यांना विलेज चिल्ड्रन कमिटी म्हणून ही कमिटी फॉर्म करणं बंधनकारक आहे. त्यांनी ती कमिटी फॉर्म केली पाहिजे आणि या कमिटी अंतर्गत 4 सदस्यांची ही कमिटी असणार आहे. त्या कमिटीमध्ये 2 महिला असणार आहे. त्याचप्रमाणे एक विद्यार्थी म्हणजे एक मुलगा असणार आहे, चिल्ड्रन असणार आहे. त्याची जी वर्षाची पात्रता आहे ती 15 वर्षाहून अधिक असला पाहिजे आणि 18 वर्षाच्या खाली असला पाहिजे. कारण ज्यावेळी 18 वर्षाच्या वरती जातो त्यावेळी त्याला मतदानाचा अधिकार येतो आणि तो मतदार बनतो. त्यामुळे चिल्ड्रन म्हणजे बाल ग्रामसभेवेळी अशी
4 सदस्यांची ही समिती झाली पाहिजे आणि या समिती अंतर्गत जे विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा बाल संभार म्हणजे मुलांचे जे काही प्रश्न असतील ते या बाल ग्रामसभा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजन केलं पाहिजे आणि स्थानिक मुलांना, विद्यार्थ्यांना असो किंवा 18 वर्षाच्या खाली जे विद्यार्थी आहेत त्यांना गावासंबंधीचे प्रश्न मांडण्याची संधी ही पंचायतीने दिली पाहिजे आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या या उपक्रमाची सुरुवात ही कळंगूट पंचायतीपासून जर सुरुवात होत असेल आत्ताच्या घडीला तर ते महत्त्वाचं असं ठरणार आहे. कारण यापूर्वीही काही ग्रामपंचायतींनी अशा पद्धतीच्या बाल ग्रामसभा घेतल्या होत्या, परंतु त्या काही वर्षापूर्वी होत्या. आत्ता कुठेतरी या मागील काही वर्षांपासून जर याच्यात खंड पडला होता की कुठल्याही ग्रामपंचायतीत अशा पद्धतीच्या ग्रामसभा घेण्यात येत नव्हत्या किंवा तशा पद्धतीची माहिती जी आहे ती प्रसिद्ध होत नव्हती. त्यामुळे आता कळंगूटमध्ये ही जी बाल ग्रामसभा झालेली आहे त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्या विद्यार्थ्यांचं कौतुकही त्यांचं मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे, कारण विद्यार्थ्यांनी गावासंबंधीचे प्रश्न या बाल ग्रामसभेत मांडले आहेत. अशाच आम्ही काही दिवस पूर्वी गोवन वार्तालायवने हळदोना येथील हॅशटॅग गावाखातीर या विद्यार्थ्यांसंदर्भातही एक स्पेशल रिपोर्ट केला होता की आपला गाव स्वच्छ कसा ठेवावा या संदर्भातील चळवळ जी आहे ती हॅशटॅग गावाखातीर असा एक त्यांनी चळवळ सुरू केली आणि हळदोना या गावातील काही विद्यार्थ्यांनी, शालेय विद्यार्थ्यांनी या चळवळीची सुरुवात केलेली आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात गावातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या बाल ग्रामसभेनंतर ज्या विषयांना या मुलांकडून ग्रामसभेमध्ये वाचा फोडली जाणार आहे ते विषय मात्र आता पंचायतीने लावून धरले पाहिजेत आणि या विषयावर तोडगा काढणं हे पंचायतीचं काम ठरणार आहे. तसंच गावातील जे इतर मंडळी आहेत त्यांनी देखील या विषयांचा पाठपुरावा केला पाहिजे आणि या विषयांचा तडीला पोचवण्याचं काम जे आहे आता ते ग्रामपंचायत आणि गावातील सर्व व्यक्तींनी एकत्रितरित्या येऊन मुलांना विश्वासात घेतली पाहिजेत. कारण या विषयांना मुलांनी वाचा फोडली आहेत आणि सर्वांनी एकत्रितरित्या या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत आणि सर्व ज्या काही विषय असतील त्यावर तोडगा काढला पाहिजे. पुढची बातमी आहे रुमडामळ भागातून. जसं गोवन वार्ता लाईव्हने वेळोवेळी इथे जो तणाव निर्माण झाला होता त्याविषयी अपडेट तुम्हाला दिलीच होती, पण रविवारी पुन्हा एकदा रुमडामळ भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलीस बंदोबस्त, या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त होता त्यात वाढ करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी जसं तुम्हाला माहिती आहे आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद झाल्यामुळे रुमडामळ भागात जो काही होता तो तणाव निर्माण झालेला होता आणि एका मुस्लिम व्यापाऱ्यानं मांस विक्री दुकान बंद एक जो मुस्लिम व्यापारी आहे त्याचं दुकान एकाने मांस विक्री करण्याचं जे दुकान आहे ते एकाने बंद करण्याचा प्रयत्न केला रविवारी. त्यामुळे पुन्हा एकदा या भागात आहे ती तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे दुकान ज्याने बंद करण्याचा प्रयत्न केला तो रवींद्र रेडकर असं त्या माणसाचं नाव आहे आणि त्याला अटक करा अशी मागणी आहे ती त्या मांस विक्रेत्यानं केली आणि रविवारी यासाठी जे मुस्लिम जमाव होता त्यांनी मुस्लिम जमावाने या भागातील जी पोलीस चौकी होती तिथे जाऊन या युवकाविषयी जी होती ती तक्रार केली. पण तेव्हा ही घटना घडली ती रात्री उशिरा घडल्याने पोलिसांनी सोमवारी याविषयी जी काही आहे ती रीतसर तक्रार आम्ही नोंदवून घेऊ आणि जी काही आहे ती कारवाई करू असं सांगत या जमावाला परत पाठवलं. पण यानंतर जो काही होता तो काही प्रमाणात तणाव या भागात निर्माण झाल्यामुळे आणि या तणावाचं रूपांतर अजून मोठं होऊ नये, इथे अजून वाद आहे तो पेटू नये, हे प्रकरण अजून चिघळू नये यासाठी पोलिसांनी जी आहे ती थोडीशी त्या दृष्टीने जे काही आहेत ते सेफ्टी मेजर्स घेतलेले आहेत आणि त्यानुसार जो पोलीस बंदोबस्त होता त्यात वाढ केलेली आहे. तर नक्की काय घडलं याविषयी जे आहे ते द गोवन एव्हरीडे या इंग्रजी वृत्तपत्राने याविषयी जी आहे ती सविस्तर बातमी त्यांच्या पहिल्या पानावर दिलेली आहे आणि या बातमीनुसार रात्री 9 वाजता हा जो काही आहे तो प्रकार घडलेला आहे. रुमडामळ येथे असलेलं जे मांस विक्रीचं दुकान आहे
ते दिवसभर जो काही होता तो मांस विक्री झाल्यानंतर जो काही व्यवहार होता तो झाल्यानंतर रात्रीच्या वेळी दुकान बंद करण्या अगोदर हे दुकान धुण्याचं काम होतं ते दुकानाचे मालक आहेत त्यांच्याकडून सुरू होतं, त्यांच्याकडून आणि त्यांच्या बायकोकडून ते त्यांचं काम करत होते. पण हे काम करत असताना अजून एक व्यापारी आहे रवींद्र रेडकर, हा तिथे त्याच्या मोटरसायकलवरून आला आणि त्याने या व्यापाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली, असं जे आहे ते तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत म्हटलेलं आहे. आणि ह्या प्रकारानंतर मुस्लिम बांधव होते ते एकत्र आले आणि त्यांनी रेडकर याला अटक करण्याची जी काही आहे ती मागणी केलेली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण किती मोठं होतं, यात पुढे काय काय होतं त्याविषयी ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुम्हाला आजच्या दिवसभरात देत राहू. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आता जर बघायचं झालं तर ज्यावेळी आम्ही बघतो की आमची जमीन आमकाच आहे असं ऊस उत्पादकांनी ज्यावेळी सांगितलं आहे त्यावेळी सरकार नेमका काय निर्णय घेणार आहे हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. कारण आणि या संदर्भातील जर आणखीन बघायचं झालं तर आता विद्यार्थ्यांसंदर्भातील आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या बातम्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचविलेल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही इथेच थांबणार आहोत आणि तुम्ही आमची फेसबुक पेज जे असणार आहे, यूट्यूब असणार आहे, ती सर्व फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.